कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून आता भाजपमध्येच मतभेद उघड झालेत. राज्यसभा खासदार महाडिक यांनी नाट्यगृहाचं खासगीकरण होणार नसल्याचं स्पष्ट करत वाद थांबवण्याचं आवाहन केलं खरं, मात्र अवघ्या तासाभरात भाजपचे नगरसेवक विजय खाडे पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी महासभेच्या निर्णयाचं समर्थन करत महाडिक यांच्या भूमिकेलाच विरोध दर्शवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चर्चेत आलाय. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर रंगकर्मी आणि महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता भाजपच्या अंतर्गत मतभेदापर्यंत पोहोचलाय. राज्यसभा खासदार महाडिक यांनी आज माध्यमांशी बोलताना केशवराव भोसले नाट्यगृहाचं कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही असं सांगत वादावर पडदा टाकूया असं स्पष्टपणे सांगितलं. मात्र महाडिक यांच्या या भूमिकेनंतर अवघ्या काही वेळातच भाजपचे नगरसेवक विजय खाडे पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढत महासभेच्या निर्णयाचं समर्थन केलं. महासभेच्या निर्णयाला विरोध करणारे काही जण म्हणजे संपूर्ण कोल्हापूर नव्हे अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या पत्रकात 81 नगरसेवकांनी सखोल चर्चा करून महानगरपालिकेच्या हिताचा विचार करत निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आलाय. काही मोजक्या लोकांचा विरोध म्हणजे संपूर्ण शहराचा विरोध म्हणता येणार नाही असंही नगरसेवकांनी म्हटलंय. भाजपमधील वेगवेगळ्या भूमिकांमुळे नाट्यगृहाचा वाद आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चर्चेत आलाय.